तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 मधील पाठ 8वा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त अभ्यासणार आहोत, शिकणार आहोत। पाठ 8वा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त। जरब बसवली। शिवरायांच्या अवतीभोवती 12 मावळातील मावळे गोळा झाले। शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते। स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत होते। साधी भोळी मराठमोळी माणसे ती, त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटत। पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे। तर शिवरायांच्या अवतीभोवती जे काही 12 मावळातील जे मावळे आहेत ते काय झाले, गोळा झाले आणि शिवरायच्या मदतीला आलेले ते मावळे शिवराय जे काही काम सांगतील ते कामगिरी ते अतिशय चांगल्या प्रकारे बजावत होते आणि त्यांनीही ठरवलं होतं की स्वराज्यासाठी जगायचे, स्वराज्यासाठी मरायचे। साधी भोळी मराठमोळी माणसे होती ती आणि त्यांना शिवराय म्हणजे जीव की प्राण वाटू लागले होते। पण काही अशी मंडळी होती त्यांना शिवरायांच्या या कर्तृत्वाचा हेवा वाटत होता। अशा लोकांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले। खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते। खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार जे आहेत ते आदिलशहाच्या चाकरीत होते। आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले। कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला, परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही। शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले। खंडोजी आणि बाजी घोरपडे हे जे सरदार होते ते आदिलशहाच्या चाकरीत होते, म्हणजे आदिलशहाच्या सेवेत काम करत होते। आदिलशहाने काय केलं तर खंडोजी आणि बाजी घोरपडे यांना शिवरायांच्या विरुद्ध लावून दिले। कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला, धिंगाणा घातला, परंतु शिवरायांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले। त्यांची डाळ काय तिकडे शिजू दिली नाही आणि शिवरायांनी त्या दोघांना पिटाळून लावले। तसेच फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहुणे, शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या। फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायांचे मेहुणे असून शिवरायांविरुद्ध उठले होते ते, तर शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊनही लढाया कराव्या लागल्या। तथापि पुढे या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्या बरोबर राहिल्या। तर पुढे फलटणचे नाईक निंबाळकर या घराण्यातील व्यक्ती जे आहेत पुढे शिवरायांच्या बरोबर राहिले। शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते, शिवरायांचा जवळचा नातलग जो आहे तो संभाजी मोहिते हा त्यांच्या सुपे परगण्यात होता। त्यानेही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या। शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी जी आहे ती कर्नाटक प्रांतात केली। कर्तव्यापुढे शिवराय नातेगोते मानत नसत। जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली। शिवरायांचे नाव सर्वत्र दुमदुमले। शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले। पण शिवराय जे काही राजे झाले ते काही लोकांना आवडले नाही। त्यामध्ये जावळीचे मोरे असेच होते। मोरे हे जावळीचे जहागीरदार होते। त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती। त्यांची जी जहागीर होती ती रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती आणि ते विजापूरच्या आदिलशहाचे जहागीरदार होते। आणि आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता। जावळीचे जंगल जे आहे ते अत्यंत दाट होते। ते इतके दाट जंगल होते की तेथे भर दिवसा सुद्धा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकाव नव्हता।
भरदिवसासुद्धा अंधार असल्यासारखे त्या जंगलामध्ये वाटत होते आणि त्यातल्या त्यात त्या जंगलामध्ये वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे इत्यादी अशी खतरनाक जनावरे जी आहेत ती तेथे हिंडत फिरत होती, संचार करत होती. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळी. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू काही एक प्रकारे वाघाची जाळीच होती. त्यामुळे मोऱ्याच्या वाटेला कोणी जात नसे. पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी. आणि त्याला कारण असे की दौलतराव मोरे 1645 साली मरण पावला. त्याच्या वारसामध्ये तंटे सुरू झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. त्यावेळी यशवंतरावने शिवरायांना खंडणी देण्याचे कबूल केले, त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले. पण गादीवर बसल्यावर मात्र तो सर्व काही विसरून गेला. कुठला शिवाजी आणि कुठला करार, तो बेपर्वाईने वागू लागला. स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर, प्रजेला त्रास दे अशी दांडगाई यशवंतराव करू लागला. वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले होते. बंड केलिया मारले जाल. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम एक खरमरीत पत्र धाडले. तुम्ही राजे म्हणविता, राजे आम्ही. आम्हास श्री शंभूने राज्य दिले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिले. यावर तुम्ही काल राजे झाला, तुम्हास राज्य कोणी दिले. येता जावळी, जाता गोवली. आम्हा श्रीचे कृपेने आदिलशहाने राजे हा किताब, छत्र चामर, सिंहासन मेहरबान होऊन दिले. येथे उपाय कराल तर अपाय होईल. तर असे उत्तर यशवंतराव मोऱ्याने शिवरायांना दिले. शिवरायांनीही उलट टोला दिला. जावळी खाली करून राजे न म्हणून, छत्र चामर दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन हुजराची चाकरी करणे इतक्यावर बंडखोरी केलिया मारले जाल, असे शिवरायांनी चंद्ररावांना परत उत्तर दिले. जावळीभोवती घनदाट असे जंगल होते. रायरीचा किल्ला हा अजिंक्य होता. मोरे मंडळीही पुष्कळ होती. जावळी जिंकणे काही सोपे खेळ नव्हता. भरपूर तयारी करून शिवरायांनी जावळीवर स्वारी केली आणि सुमारे महिनाभर यशवंतरावांनी झुंज दिली. पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला. शिवरायांनी जावळी घेतली. नंतर शिवराय रायरीवर चालून गेले. त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंतराव 3 महिने निकराने लढला, पण अखेरीस त्यालाही माघार घ्यावी लागली. शिवराय जेव्हा जावळीवर चालून आले तेव्हा महिनाभर यशवंतरावांनी काय केलं तर शिवरायांना झुंज दिली. पण यामध्ये काय झालं तर त्याचे खूप असे सैन्य मारले गेले. तो हरण्याच्या जवळ येऊन पोचला होता. त्यामुळे त्याने अखेरीस आपल्या मुलांना घेऊन तो यशवंतराव जो आहे तो रायरी या गडावर पळाला. तर शिवरायांनी काय केलं, शिवरायांनी जावळी घेतली आणि नंतर शिवराय रायरीवरही चालून गेले. त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. शिवरायांनी काय केलं तर रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंतराव 3 महिने निकराने लढला शिवरायांशी, पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली. किल्ले रायगड. जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता. त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले. यशवंतरावाचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले. त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला. त्याचे नाव ठेवले प्रतापगड.
तर बघा, जावळीचा जो विजय आहे तो फार महत्त्वाचा होता शिवरायांच्या दृष्टीने. कारण त्या विजयामुळे काय होणार होतं, तर शिवरायांचे स्वराज्य हे आहे ते पहिल्यापेक्षा डबल, पूर्वीपेक्षा दुप्पट होणार होते आणि ते त्या विजयामुळे झाले. यशवंतरावांचे सैन्यही शिवरायांना येऊन मिळाले. तर ते झाल्यामुळे जे काही सैन्य होते यशवंतरावाचे ते शिवरायांच्या सैन्यामध्ये सामील झाले आणि रायरीचाही प्रचंड किल्ला जो आहे तो स्वराज्यात आला. हा किल्ला बघून शिवरायांना धन्य वाटले आणि त्यांनी या किल्ल्याचे नाव ठेवले रायगड. त्यानंतर त्यांनी काय केलं, तर जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक किल्ला बांधला. जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर काय केलं, तर एक नवीन किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याचे नाव ठेवले प्रतापगड.